एक्सक्यूज मी, माझ्या इतका चांगला फॅशन सेन्स कोणाचाच नाही. हो कळलं तुझं फॅशन सेन्स. गाणं कोणतं? गुलाबाची कळी आणि कपडे बा निवळ इच्छाधारी नागिन. नुसता फणा लावायचा बाकी इथं फणा. एक्सक्यूज मी. असू द्या. आज छान वाटतंय की आज आपल्याकडे या निमित्तानं बंडू पंडित या ठिकाणी आल्या. एक मिनिट. What बंडू पंडित? काय बंडू पंडित? बंडू पंडित नाही, पोंगा पंडित. तेजू पंडित आहे ते. काय तेजू पंडित. नाही आई मी जाऊ बंडू बरोबर खेळायला. बंडू मोरे माझा शाळेतला मित्र आहे, त्याच्यावर खेळायला जाऊ का? शाळेतला मित्र. नाही मला असं अकानावर आलं की तुम्हाला बंडू बंडू काहीतरी म्हणतात, असं काहीतरी आहे का मला माहित नाही बाबा. एक वाटलं म्हणून मी विचारलं आपलं. तर खूप छान वाटतं की तेजस्विनी या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि त्यांना मी विनंती करेन की तुमचा जो फोडियम आहे, येस. एरे एरे फैसा, ज्या एका रोमॅन्टिक रांगड्या हिरोनी हे वर्ष गाजवलेलं आहे, ज्याच्या डोळ्यातच रोमॅन्स आहे, जोरदार टाळ्या बबनसाठी. हम खड़े तो सरकार से बड़े. तुमच्या आईच्या कुरड्या पापड्या तुमच्या आईचं ऍक्टिंग करायला आईचा पापड्या हल्ल्यांच्या. हॅलो हे कोण आहेत? बबन पूर्ण नाव काय? बबन नमनकर. काय नाव तुमचं? बबन नाव आहे माझं. हा बाबाचं नाव नमन हा. आणि कर आडनाव आहे माझं. बबन नमनकर. बबन नमनकर, तुमचं स्वागत. पण का मारलं का ते दोन पोरांना तुम्ही? त्या इच्छा चिमण्या आणल्या यांच्या. हे गाबडीचे माझ्या या किटलीवरती दगड मारत होती. हा. दूध सांडलं असतं म्हणजे केवढं पडलं असतं. मग काय झालं? आणि का आपल्याला राग आला की मग बच्चन संचारतं आपल्या अंगात. हो, तुमच्या अंगात बच्चन संचारला, त्यांच्या अंगावर अभिषेक केला तुम्ही त्या दुधाचा. सगळं सांडलं ते. लक्ष आहे का तुमचं? सांडलं काय? नाही तर काय. जाऊ दे, त्याला काय होतं. अरे हम खडे तो सरकार से बडे. अरे काय आहे? काय? हे दूध सांडलं तर जाऊ दे. तो पनीरचा तुकडा कोण आहे? हे आई, ते बघ ते पनीरच्या बाजूला उभे राहिले. कसं दिसतंय ते? कसं? पालक पनीर. चैत्या तुम्ही माझे पालक आहेत ना, मग माझी काळजी घ्या ना. तिथं काय? तिकडे काय तुमचं मुस्कान? मंडळी, एक जे आकाराचं बेट मुंबईकडे झेपावतंय. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार या नवीन गूढ तरंगणाऱ्या बेटाचा शोध अरबी समुद्रात लागलाय. आणि असंही ऐकण्यात आलंय की हे बेट हळूहळू मुंबई शहराकडे कूच करतंय. देविकाजी, इतकं भारी वर्ष तुमच्यासाठी आहे हे. 2018 काहीतरी वेगळं होतं आमच्यासाठी, अर्थात तुमच्यासाठी असेल. काय सांगाल? खरंच आत्तापर्यंत खूप सिनेमे केले, पण नाळनी मला संपूर्ण सर्व अर्थांनी एक वेगळा अनुभव दिला. म्हणजे एकतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो सिनेमा लोकांपर्यंत पोचला, लोकांचं प्रचंड अप्रिसिएशन मिळालं. त्या अर्थाने या वर्षात लोकांपर्यंत आम्ही पोचलो, ह्याचं समाधान वाटतं फारच. वा 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 वा. तुम्ही याच्याबरोबर खूप काम केलं दोघींनी सुद्धा. एखादा छानसा किस्सा, अनुभव? एक मला सांगायला आवडेल.
चैत्याचा आणि माझा. आम्ही खूप कष्ट केलेत दोघांनी त्या सिनेमासाठी. एक आमचा शॉट होता सिनेमामध्ये, पहिलाच शॉट येतो की ज्याच्यामध्ये त्या नागपूरच्या त्या सगळ्या हीटमध्ये नदीकाठची वाळू होती खूप तापलेली आणि त्या वाळूवर आमच्या दोघांचे पळण्याचे शॉट्स होते. आणि हा एवढासा छोटासा पोरगा समुद्रात त्या नदीत जायचं, आंघोळ करायची आणि त्या वाळूवर मला सुद्धा पाय ठेवायला नको वाटायचं. मी सुधाकरला सांगायची, सुधाकर चप्पल दे, छत्री दे, हे दे. पण हा मुलगा संपूर्ण त्या वाळूमध्ये, तापलेल्या त्या वाळूमध्ये पळायचा आणि असे अनेक शॉट्स त्यांनी दिले विदाऊट काही कुरकुर न करता, काही तक्रार न करता. तर अशी खूप मेहनत त्या मुलांनी या सिनेमामध्ये केली आहे खूपच. वा किती भारी. खूप गेम्स खेळा आणि चॅलेंज लावा, मग ताकदीचे खेळ, युक्तीचे खेळ, सो खूप एंटरटेन आम्ही एकमेकांना करत असायचो आणि त्यामुळे खूपच माझं बॉन्डिंग झालं त्याच्याबरोबर. आणि गंमत म्हणजे त्याला हे माहितीच नाही आहे अजूनही की त्यांनी काय केलं आहे. कारण आमचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो म्हणाला होता की काय आहे पिक्चरमध्ये, काय केलं आहे मी आणि कसं झालं ते, काय असं काय होतं पिक्चरमध्ये. सो तेवढा तो इनोसन्स कॅरी केला आहे आणि तो कुठेच सुटला नाही आहे. तर ते मला खूप भावून गेलं त्याचं. वा वा वा. तर मंडळी, मला या सगळ्या पाहुण्यांना सांगायचंय की आता हे पर्व गाजतंय होऊ दे व्हायरल पर्व म्हणून. आणि आता आपण या होऊ दे व्हायरलच्या 5व्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत आणि आज तुम्हाला हसवण्यासाठी आमचे विनोदवीर सज्ज झालेले आहेत. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला. लगान ना देने के लिए ये जोखिम भरा काम हमको करना ही पड़ेगा. कोण आहात तुम्ही? हे कपडे धुवायचे आहेत ना. कपडे धुवाल पण तुम्ही बुवन आहात, बुवन. नाही, काय झालं, आमच्या गावामध्ये जो शेवटचा इंग्रज उरला त्याच्याबरोबर आम्ही मॅच लावली आणि मी हारलो. त्यानं सांगितलं हे सगळे कपडे धुवून टाका. तो आणि त्याची बहीण एकदम डेंजर माणूस. तो आला त्याच्या आधी हे कपडे धुणं गरजेचं आहे, मला डिस्टर्ब करू नका बाबा, अरे मी आता कामात आहे. क्या बात आहे. आणि हे कोण आहेत तुमच्या बरोबर आलं ते? हे माझी बहीण. हे तुमची बहीण? येस. नाव काय यांचं? शेजवान शितली. काय? शेजवान शितली. बहीण चायनीज कशी काय? एकदा माझ्या वडिलांना नूडल्स खायची हुक्की आली म्हणून ते चायनाला गेली आणि येताना हा GST घेऊन आली. तुमची शेजवान शितली मला लय आवडली.